हॅलो हॅलो चेक ओके. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जो खेळाडू कक्ष आहे, खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक बसले त्यांना सर्वांना विनंती आहे आपण तिथून उठायचं आहे. ती जागा फक्त खेळाडूंसाठी रिझर्व्ह आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जो खेळाडू कक्ष आहे, खेळाडू कक्षामध्ये बसलेले सर्व प्रेक्षक तिथून उठा. खेळाडू कक्षामध्ये बसलेले सर्व प्रेक्षक तिथून तुम्ही उठायचं आहे आणि तुम्ही प्रेक्षक गॅलरीमध्ये बसा. ती जागा खेळाडूंसाठी रिझर्व्ह आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो सर्वांपर्यंत. खेळाडू कक्षामध्ये बसलेले जे सर्व प्रेक्षक तुम्ही खुर्च्यांवरून उठा. त्या ठिकाणी खेळाडूंना बसण्यासाठी जागा द्या. चला ऑल सेट. कोण आहे बॅटिंग? षटकातला पहिला चेंडू रुपेश राणे गोलंदाजी मार्कवरती उजव्या यष्टीचा बाहेरचा आणि चेंडूला सोडून दिलं होतं या ठिकाणी यष्टिरक्षकासाठी. अनुप देशमुख ॲज अ यष्टिरक्षक ॲज अ कॅप्टन म्हणून आतापर्यंत प्रभावी अशी कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. अक्षय पवार आणि मौसिम ही जोडगोळी अर्थातच नेहमीप्रमाणे या मॅचमध्ये देखील आघाडीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये. अन्वी 11 आणि त्याचबरोबर सुपर किंग दापोली दोन बलाढ्य संघ या मॅचमध्ये भिडत आहेत. मगाशी आपण बघितलं होतं की नरेश ढोमे सरांनी देखील सांगितलं होतं सुपर किंग दापोली संघाला टॉप 4 मध्ये पोहोचायचं असेल तर बोनस पॉईंट बरोबर सामना जिंकावा लागेल. त्याचबरोबर नेट रन रेट देखील तेवढा स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं असेल तर आणि तरच इथे सुपर किंग दापोली संघासाठी या स्पर्धेमध्ये टॉप 4 साठी दरवाजा ओपन होईल. अन्यथा मात्र पुनश्च एकदा अन्वी गेल्या पर्वाचा विजेता संघ टॉप 4 साठी क्वालिफाय. लोअर फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता. शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय. या बॉलवरती धाव मिळणार नाहीये. रुपेश राणेने कालच्या दिवसामध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी केली होती, प्रभावी केलं होतं. आजच्या दिवसामध्ये देखील सुरुवात चांगली केली आहे. लीग फॉर्मॅट मधला शेवटचा सामना, याच्यानंतर पहिला क्वालिफायरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोणता संघ आपापल्या गटामध्ये नंबर 1 वरती असेल, जे संघ आपापल्या गटामध्ये नंबर 1 वरती असतील त्यांच्यामध्ये पहिला क्वालिफायरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार. सो रुपेश राणे पुन्हा एकदा खेम ट्रेडर्स कडून आखूड टप्प्याच्या बॉलवरती यावेळेला मौसिमच्या बॅटमधून चांगला फटका, परंतु तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण. मौसिम बॅक टू द पॅव्हलियन. पहिला मोठा झटका बसतोय. अप्रतिम झेल, सुरेख झेल पाहायला भेटतो सीमारेषेवरती. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, खूप मोठी दौड आपल्याला पाहायला मिळाली. कोणती चूक केली नाही, सुरेख झेल पकडला आणि मौसिम सारखा एक विस्फोटक फलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये स्वस्तात पॅव्हलियन मध्ये परततोय. मधला शेवटचा सामना होता. सुपर किंग दापोली संघ मौसिमवरती पुन्हा एकदा आघाडीच्या फलंदाजाची जबाबदारी दिली होती. एका विशाल धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न होता मिस्टर मौसिम यांचा, परंतु एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपण बघितलं होतं लॉंग ऑफला सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मौसिम बॅक टू द पॅव्हलियन आणि त्यानंतर संघाचे मालक आणि त्याचबरोबर संघाचा कॅप्टन मिस्टर योगेश दांडेकर हळूहळू मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. रुपेश राणेने पहिल्याच ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला. काल देखील एका महत्त्वाच्या मॅचमध्ये त्यांनी सर्वोत्तम गोलंदाजी सादर करत आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता. अन्वी 11चा संघ गतवर्षीचा चॅम्पियन संघ आहे. पर्व 10 मध्ये रजनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन, दापोलीवासियांचा तुडुंब प्रतिसाद त्या स्पर्धेला देखील लाभलेला होता. अक्षय प्रतिष्ठान प्रायोजित, दापोली 11 आयोजित, दापोली तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीग 2025 पर्व 11. या स्पर्धेचे मुख्य आयोजक जतीनदादा साळगावकर, अमित बिन, अमित इंदुलकर आणि स्वप्नीलदादा शिंदे. या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केले त्या सर्व मान्यवरांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. रुपेश राणे या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा गुळलेंथवरचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय. यावेळेला पुनश्च एकदा फलंदाजाची सत्व परीक्षा आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजाला बीट करत चेंडू थेट जातोय यष्टिरक्षक अनुप देशमुखच्या हातामध्ये. दमदार गोलंदाजी, रुपेश राणे ऑन फायर. खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक कडनं गोलंदाजी करत असताना आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्यांनी सुरेख गोलंदाजी केली आहे. प्रभावित करणारी गोलंदाजी मिस्टर रुपेश राणे यांची आणि त्याचमुळे सातत्यानं पहिल्या ओव्हरमध्ये विश्वास दाखवलाय. पॉवर प्लेचं षटक
हानामारीचं षटक आणि तेच रुपेश राणेवरती दिलं जाते. ओव्हरफिट पद्धतीचा चेंडू सुरेख झेल यष्टांच्या पाठीमागे कॅप्टन कुल अनुप देशमुखने कॅप्टनचा झेल पकडत सुपर किंग दापोलीला दुसरा मोठा हादरा दिलाय. जबरदस्त यष्टिरक्षणाचा नमुना मिस्टर अनुप देशमुख यांच्याकडून आपण पाहतोय. वॉट अ कॅच, काय जबरदस्त झेल पकडलाय. याच्या अगोदर यष्टांच्या पाठीमागे जतीनदादा साळगावकरनी सुरेख झेल पकडला होता. स्वतःच्या डाव्या बाजूला झेपावर त्याने जो झेल पकडला होता तो ॲज अ यष्टिरक्षक म्हणून सर्वोत्तम झेल होता. आणि त्यानंतर ॲज अ यष्टिरक्षक म्हणून अनुप देशमुखने या स्पर्धेतला दुसरा सर्वोत्तम झेल पकडला यष्टांच्या पाठीमागे. कौतुक करावं लागेल. योगेश दांडेकर एक आक्रमक खेळाडू म्हणून देखील ओळखले जातात. विस्फोटक पारी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटू शकले असती, परंतु त्यांना देखील स्वस्तात माघारी पाठवलं मिस्टर रुपेश राणे यांनी. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि या स्पर्धेतलं हे पहिलं मेडल षटक आहे. एकदा जोरदार टाळ्या रुपेश राणे याच्यासाठी. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक घेणारे गोलंदाज, अर्थात बॉलर एकच होता परंतु त्यांनी 2 हॅट्रिक घेतल्या होत्या, अक्षय पाठक सर. आणि त्याच्यानंतर या स्पर्धेतलं हे पहिलं मेडल षटक आपण पाहतोय मिस्टर रुपेश राणे यांचं. एकही धाव खर्च केली नाही, 2 विकेट घेतल्या, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय पुन्हा एकदा रुपेश राहुलला 5 रन केले. याच्या अगोदर आपण राहुलला समोरच्या एंडकडनं पाहायचो, परंतु यावेळेला मात्र हॉटेल प्रेसिडेंटचे एंडकडून मिस्टर राहुलला गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलंय. अक्षय पाठक सर ज्यांनी बॅक टू बॅक 2 मॅचमध्ये हॅट्रिक घेतली. त्याच्यानंतर लीग फॉर्मॅटमधला शेवटचा सामना जिथं पहिलं षटक मेडन आलं, त्यानंतर मिस्टर राहुल यावेळेला पंच आमच्या दिशेने वळतात, गोलंदाजाला दंडित करतात आणि एका अवांतर धावेच्या मदतीने टीमचं खातं ओपन होतंय सुपर किंग दापोली. सुपर किंग दापोली संघाला या ठिकाणी बोनस पॉईंटचा सामना जिंकणं गरजेचं असेल तर आणि तरच हा संघ पोहोचू शकेल टॉप 4 साठी. त्याचबरोबर नेट रन रेट देखील तेवढा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. बॅटची बाहेरची कडा, बॅटची बाहेरची कडा, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय. तिसरा खेळाडू बॅक टू द पॅव्हलियन अक्षय पवार यावेळेला झेलची तोत माघारी परतला जातोय. इथे मोठा सुरुंग लावला जातोय फलंदाजीला. सातत्यानं पहिल्या ओव्हरमध्ये 2 खेळाडू बाद केले. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आला होता राहुल आगरे. याच्या अगोदर खेम ट्रेडर्स कडनं गोलंदाजी करत असताना शानदार गोलंदाजी. कॅप्टनने विश्वास दाखवला हॉटेल प्रेसिडेंसी एंड कडनं एकदा गोलंदाजी करून बघ. आणि या एंड कडनं गोलंदाजी करत असताना देखील लाजवाब गोलंदाजी मिस्टर राहुल यांची. वो छोटा तीर वार करे गंभीर, हमेशा जिसको हमने देखा है कूल, नाम है राहुल. आणि त्याच राहुलने पुन्हा एकदा आपण बघितलं की आपली कमाल दाखवली. यष्टिरक्षकाच्या पाठीमागे आपण बघितलं सुरेख झेल पकडला गेला. तिसरा खेळाडू अक्षय पवार एक विस्फोटक फलंदाज म्हणून देखील ओळखला जातो. सातत्यानं त्रिवेणी गावतळे संघाकडनं खेळणारा हा खेळाडू दापोली प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा लीग फॉर्मॅट मधल्या शेवटच्या मॅच मध्ये आपल्या संघाला गरज असताना मोठे योगदान तो देऊ शकला नाही. हा देखील स्वस्तात बाद झाला. आतापर्यंत 3 खेळाडू जर आपण बघितले तर 3ही खेळाडू शून्यावरती बाद झालेत आणि ते देखील झेलचित. पहिले 3 खेळाडू शून्यावरती बाद. त्याच्यानंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय मोहम्मद कैफ आहे ना, मोहम्मद कैफ फलंदाजी मार्कवरती. यस, छोटा इमाद समालोचन कक्षाच्या समोर यावेळेला मोहम्मद कैफच्या बॅटमधून हा एक आक्रमक असा फटका चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने. मोहम्मद कैफच्या बॅटमधून आलेला या इनिंग मधला पहिला चौकार. आतापर्यंत 3 खेळाडू शून्यावरती बाद झाले होते. मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून एक अवांतर धाव आपण पाहिली होती, परंतु त्यानंतर मोहम्मद कैफ फलंदाजी मार्कवरती आले आणि त्यांच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने हा पहिला चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलते हैं, वो जज्बा को जीतने का किस्मत बदले या ना बदले वक्त जरूर बदलता है. लगातार हो रही सफलताओं से निराश नहीं होना चाहिए. कभी कभी वो गुच्छे की आखिरी चाबी भी ताला खोल देती है. पहिले 3 खेळाडू शून्यावरती बाद. त्यानंतर मोहम्मद कैफ त्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक हा दुसरा सीमारेषेच्या दिशेने आलेला स्ट्रोक, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात असेल. मात्र सिंगल धाब्यावरती समाधान मानावं लागेल इथे दोन्ही खेळाडूंना. पहिल्या षटकामध्ये रुपेश राणेची शानदार गोलंदाजी, त्याच्यानंतर मिस्टर राहुल आगरे गोलंदाजी मार्कवरती. हॉटेल प्रेसिडेंसी एंड कडनं गोलंदाजी करत असताना आतापर्यंत मिळालेलं संमिश्र यश. एक चौकार देखील या ओव्हरमध्ये आपण पाहिला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा युवा फलंदाज, या युवा फलंदाजाच्या बॅट मधून आलाय या ओव्हर मधला हा पहिला खणखणीत षटकार. श्रेयस खटावकर पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतोय. बघा अगदी समालोचन कक्षाच्या समोर तुम्ही छोट्या इमादला देखील पाहतोय.
हा फलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम करतोय. गेले 3 पर्व मी याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. 12वा खेळाडू असेल किंवा त्यांचे जेवढे पाठीराख त्यांच्या टीमला जेवढे चीअरअप करत नसेल तेवढा छोटा इमाद करतोय ते. आणि त्याची खासियत ही आहे की तो एका विशिष्ट टीमला सपोर्ट करत नाहीये. त्याचे वडील ज्या टीममध्ये खेळतात त्या टीमला तो सपोर्ट करतो. प्रत्येक पर्वामध्ये वेगळं चित्र आहे. यावेळेला आपण पाहतोय सुपर किंग दापोली संघाला चीअरअप करतोय. मागच्या पर्वामध्ये कदाचित वेगळ्या टीमला चीअरअप करताना याला आपण पाहिलेलं होतं. यावेळेला पुन्हा एकदा सुपला शॉट खेळायचा होता. श्रेयस कटावकरचा फटका फसला या ठिकाणी. पंचांचा आपण पाहतोय मिस्टर एक्स्ट्राचा इशारा येतोय. एका अवांतर धावेची भर पडते. धावफलकामध्ये टीमची धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 खेळाडू हिरोवरती बाद झालेत. एका रात्रीमध्ये तुम्ही हिरो बनू शकता, परंतु ती रात्र येण्यासाठी अगोदर तुम्हाला अनेक रात्रींचा दिवस करावा लागतो. संघर्ष केला मिस्टर श्रेयसने. हो, यावेळेला क्लीन बोल्ड, यावेळेला क्लीन बोल्ड. मधली दांडी उद्ध्वस्त केले. श्रेयस कटावकर बॅक टू द पॅव्हलियन. 4था खेळाडू पॅव्हलियनकडे परतला जातोय. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया भी सुभान अल्लाह. पहिल्या ओव्हरमध्ये 3 खेळाडू रुपेश राणे यांनी माघारी पाठवले होते. 2 खेळाडू माफ करा माघारी पाठवले होते. त्याच्यानंतर आपण बघितलं रुपेश राणेने 2 खेळाडू माघारी पाठवले. त्याच्यानंतर 3रा खेळाडू या षटकामध्ये माघारी परततो मिस्टर श्रेयसच्या रूपामध्ये. माफ करा, आपण जर पहिल्या ओव्हरमध्ये बघितलं तर 2 खेळाडू बाद झालेले होते शून्यावरती. त्याच्यानंतर आपण बघितलं की नुकताच 3रा खेळाडू बाद झालेला आहे. 4था खेळाडू बाद झालेला आहे. श्रेयस कटावकर त्यांनी पण 2 घेतले ना. पहिल्या ओव्हरला 2 आले, मग ह्याच्या ओव्हरला एकच विकेट दाखवतात. पहिल्याच ओव्हरला गेला ना तो पण. 3 विकेटच गेले होते ना. पहिल्या ओव्हरला 3 गेले होते की 2. वाईडनी सुरुवात केली. तो वाईडने सुरुवात केली. पहिल्या ओव्हरला 3 होते. सो नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. ओव्हर द विकेट मारा. यावेळेला खरपूस समाचार. चेंडू आउट ऑफ द पार्क. पंचांचा इशारा येतोय. हा डीपीएल ब्रँडेड षटकार. एकोणीस धावा, 19 रन. किती झाले सांग आता. धावा सांग तुझ्याकडे. 20 धावा धावफलकावरती पूर्ण होत. षटक क्रमांक 2 चा खेळ देखील इथे संपलेला आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ इथे आरंभ होईल. लीग फॉर्मॅट मधला शेवटचा सामना. याच्यानंतर पहिला क्वालिफायरच्या सामन्याचा वेध प्रत्येकाला लागलाय. एलिमिनेटर सामना, क्वालिफायरचे मॅचेस, अर्थातच महत्वाचे सामने पुढील 4 आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसातला दुसरा तर लीग फॉर्मॅट मधला शेवटचा सामना. पहिल्या दिवसामध्ये 6 सामने आपण पाहिलेले होते. सुरुवात केली होती विदिशा चॅलेंजर्सने. अन्वी 11 सारखा बलाढ्य संघाला पराजित केलं. त्याच्यामध्ये ऋषी बारे सारखा स्टार खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. त्याच्यानंतर दुसरा सामना दापोली फायटर्स सुपर किंग दापोली. त्याच्यामध्ये दापोली फायटर्सच्या अमय पालकरने 44 धावा बनवत सुपर किंग दापोली संघाला पराभवाच्या खाईत लोटलं. पहिल्या दिवसातला 3रा सामना फाटक डेव्हलपर्स आणि राजवीर 11. यावेळेला सूर्य एक चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. पुनश्च एकदा संभवतः रुपेश राणेवरती जबाबदारी दिली जाते. ज्या रुपेश राणेने या संपूर्ण स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक टाकलेलं होतं त्याच्यावरती संभवतः पुनश्च एकदा विश्वास दाखवला जातोय. खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक एंडकडनं तो गोलंदाजी करतोय. पहिल्या दिवसातला 4था सामना आपण बघितला होता. दापोली फायटर्स विदिशा चॅलेंजर्स. अमय पालकरच्या पुन्हा एकदा शानदार 41 धावा. विदिशा चॅलेंजर्सला पराजित केलं होतं दापोली फायटर्सने. 5वा सामना पहिल्या दिवसातला अन्वी 11 राजवीर 11.
यावेळेला पुन्हा एकदा यावेळेला अनूप देशमुखच्या हातामध्ये चेंडू. थोडासा स्ट्रगल करावा लागला होता अनूप देशमुखला. एक एक धाव घेण्यासाठी प्रयत्न जरूर केले जातील इथे सुपर किंग दापोली संघाकडून. नॉन स्ट्राईक मार्क वरती मोहम्मद कैफ तर स्ट्राईक वरती शोएब आपल्याला पाहायला मिळतात. पंचांकडून गार्ड घेतात, खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. याच्या अगोदर देखील आपण बघितलं होतं अगोदरच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती त्यांच्या बॅट म्हणून एक खणखणी षटकार देखील आलेला होता. सो शोएब कडनं पुन्हा एकदा अपेक्षा असतील सुपर किंग दापोली संघाला. पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल. डेथ बॉल म्हणून डिक्लेअर केलाय पंचांनी. चेंडू फेकत असताना आपण जर बघितलं तर थोडंसं रिदम चुकलेलं होतं गोलंदाजाचं, त्याच्यामुळे पुन्हा एकदा तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. शोएब सारखा एक अनुभवी खेळाडू स्ट्राईक वरती. अगोदर एक मोठा षटकार त्याच्या बॅट म्हणून आपण सर्वांनी पाहिलाय. पुन्हा एकदा एक विस्फोटक खेळ याच्याकडनं आपल्याला पाहायला भेटेल का? गुडलेंथवरचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क झाला नाही. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर पंचांनी दंडित केलं. इथं रुपेश राणे यांना एक अवांतर धावेची भर. पुन्हा एकदा धावफलकामध्ये पडते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावा झाले 22. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानामध्ये सुरू असताना खेम ट्रेडर्स कडनं गोलंदाजी करत असताना रुपेश राणेने याच्या अगोदर पहिले षटक मेडन टाकले. स्टेप आउट होत शानदार स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू समीर सावंत यांच्या डोक्यावरून जातोय आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. शोएबच्या बॅट पडून निघालेला दुसरा खणखणीत षटकार. सुरुवातीचे जे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. मधल्या फळीमध्ये खेळण्यासाठी आला, त्याच्यानंतर आक्रमक पवित्र शोएबच्या माध्यमातून आपल्या या छोट्याशा इनिंग मध्ये आतापर्यंत त्यांनी 2 खणखणीत षटकार मारलेत. हा खेळाडू जर शेवटपर्यंत विकेटवरती उभा राहिला तर आय थिंक पुढे 2 ते 3 षटकार अजून देखील आपल्याला पाहायला भेटू शकतात. काय जबरदस्त बॅटिंग मिस्टर शोएब यांची. आकोटाप्याचा बॉल. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एसटीचं अपील केलं परंतु पंचांनी फेटाळलं हे अपील. पुढे जाऊन खेळण्याचा हलकासा प्रयत्न होता परंतु ज्यावेळेला यष्ट्यांवरती चेंडू लावला तोपर्यंत पुन्हा एकदा शोएब आपल्या क्रीजमध्ये येऊन दाखल झाला होता. पंचांनी फेटाळलेला अपील. एक तेरी एक मेरी सांगण्याचा प्रयत्न मिस्टर रुपेश राणे यांनी केलाय. अगोदरच्या बॉलवरती शानदार षटकार, त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता केली आहे रुपेश राणे यांच्या माध्यमातून. खेम ट्रेडर्स कडनं या संपूर्ण स्पर्धेतलं पहिलं मेडल षटक टाकलं होतं तर रुपेश राणेने. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा नेत्रदीपक फलंदाजी. चेंडू आउट ऑफ द पार्क. या ओव्हरमध्ये मिस्टर शोएबच्या बॅट पडून आलेला दुसरा मॅक्झिमम षटकार आपल्याला पाहायला भेटते. विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये शोएबला फार मोठी कामगिरी पार पाडता आली नव्हती परंतु लीग फॉर्मॅट मधल्या शेवटच्या मॅच मध्ये लवकर फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं सोनं केलंय. आयुष्यात जर संघर्ष करण्याची वेळ आली तर निराश होऊ नका, कारण परमेश्वर एक असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरला देतो आणि ती ऍक्टिंग आता प्रभावीपणे इथे पार पाडले. यावेळेला आपण पाहतोय फ्रंट फुट वरती जात खेळण्याचा प्रयत्न होता. लोअर फुल टॉस. फटका फसला. इथे पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक 3चा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 34 या आकड्यावरती पोहोचले. 4 खेळाडू बॅक टू द पॅव्हलियन झालेत. मौसिम बुरणकर असेल, अक्षय पवार असेल, योगेश दांडेकर आणि त्याचबरोबर श्रेयस खटावकर, हे 4 खेळाडू आतापर्यंत आपण बघितले. बिनीचे शिलेदार माघारी परतल्यानंतर हे जे 2 युवा खेळाडू आहेत, मोहम्मद कैफ असेल त्याचबरोबर शोएब, ज्यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय. एक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते.
संपलेला आहे आणि आपण पाहतोय टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34. अनुप देशमुख गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा हॉटेल प्रेसिडेन्सी एंडकडून. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनुप देशमुखने हॉटेल प्रेसिडेन्सी एंडकडनं गोलंदाजी करणं पसंत केलंय. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतोय. त्याच्यासमोर छोट्या उंचीचा मोहम्मद कैफ आपल्याला पाहायला भेटतोय. कालच्या दिवसामध्ये देखील तुम्ही मोहम्मद कैफला फलंदाजी करताना बघितलं असेल. ज्या ज्या वेळेला डाव गडगडतोय त्या त्यावेळेला एक संकटमोचक भूमिका मिस्टर मोहम्मद कैफ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आणि आजच्या लीग फॉर्मॅटमधल्या शेवटच्या मॅचमध्ये देखील 3 खेळाडू लवकर बाद झाल्यानंतर हा डाव सावरताना मिस्टर शोएब आणि त्याचबरोबर मिस्टर मोहम्मद कैफ ही बिनीची जोडगोळी अजून देखील मैदानामध्ये आहे. अनुप देशमुख गोलंदाजी मार्कवरती जवळजवळ 15 ते 20 पावलांचं रनअप. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेट मारा करताना मोहम्मद कैफ यावेळेला आपण पाहतोय फ्रंट फुटवरती जात ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतायत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतील तोपर्यंत इथे झपकन दुहेरी धाव देखील पूर्ण केली जाते. अतिशय सुरेख अशी कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते या जोडगोळीकडून. गडगडणारा डाव तर सावरला, त्याचबरोबर आपल्या टीमला एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाण्याचा संकल्प देखील या 2 खेळाडूंनी केला. विशेषतः कौतुक करूया मिस्टर शोएबचं. मागच्या ओव्हरमध्ये देखील त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला सावरत टीमची धावसंख्या वेगाने वाढवली होती. 2 खणखणीत षटकार त्यांनी मारले होते. यावेळेला ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. पंच मात्र आमच्या दिशेने वळतायत. एका अवांतर धावेचा इशारा पुनश्च एकदा येतोय. सो मिस्टर एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 37 आकड्यावरती. पॉजिटिव अप्रोच के साथ मैदान में खेलने की आवश्यकता मिस्टर मोहम्मद कैफ को होगी. ये लंबी रेस का घोड़ा है. राऊंड विकेट पुन्हा एकदा मिस्टर अनुप देशमुख. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आखूड टप्प्याचा ऑन साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता. मोहम्मद कैफ चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क करू शकलेले नाहीयेत. पुनश्च एकदा का डॉट बॉलची सांगता होतीये. षटक क्रमांक 4 चा खेळ चालू असताना अन्वी 11 या टीमने डॉमिनेट केले आतापर्यंत सुपर किंग दापोली संघाला. सपने वो नहीं होते जो सोते वक्त देखे जाते. अगर इस सपने को हकीकत में आप बुनना चाहते हो तो यकीनन आपको मेहनत करने की आवश्यकता. मेहनत का फल और सब्र का फल हमेशा मीठा होता है. ऑन साइडला ड्राइव्ह मिस फील्ड होते. 2 क्षेत्ररक्षकांच्या हातून चेंडू सुटला जातोय आणि चेंडू दन दन करत सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अनुप देशमुख राऊंड विकेट पुन्हा एकदा मोहम्मद कैफ यांच्यासाठी. यावेळेला आउट ऑफ द पार्क मोहम्मद कैफ यांच्या बॅट मधून निघालेला हा सुपर डुपर षटकार. सेवन 47 धावा. एक महत्वपूर्ण इनिंग आतापर्यंत मिस्टर मोहम्मद कैफ यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुनश्च एकदा जोरदार प्रहार. यावेळेला शॉर्ट टर्नमॅनला क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये सुरेख डिफेन्स आपण पाहतोय. मोहम्मद कैफची एक जे महत्वपूर्ण इनिंग त्याला मात्र इथे ब्रेक लागतोय. जेलची तोत माघारी परततोय. अजून एक मोठा झटका बसतोय टीम सुपर किंग दापोलीला.
गायब एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये शॉर्ट टर्नमेंटला झेलची तोंड माघारी परतल्या आणि त्यानंतर फैजान मैदानामध्ये दाखल होतोय. मिस्टर अनुप देशमुख ग्राउंड विकेट गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा आपण पाहतो हलकं सापील आणि खेळाडू बॅक टू द बॅक पॅव्हिलियनकडे दाखल होतोय. दुसऱ्या बॉलवरती अनुप देशमुखच्या खात्यामध्ये अजून एक महत्वाची विकेट. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती मिस्टर मनोजला मला वाटतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्यांदा संधी दिली जाते गोलंदाजी मार्कवरती अन्वे 11 कडून. केम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेककडनं तो गोलंदाजी करेल. मागील काही पर्वामध्ये आपण बघितलं तर मनोज अतिशय सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले होते. या पर्वामध्ये मनोज यांना फार संधी मिळालेली नाही आहे आणि पहिल्यांदाच आय थिंक संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करावं लागेल. 7 पावलांचं रन. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा केला जाईल. यावेळेला आल्या आल्या खरपूस समाचार घेतला जातोय. मनोज यांच्यावरती जोरदार आक्रमण चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बॅटवरून पाहायला मिळाले होते. पुन्हा एकदा वन मोर चौथा षटकार आपल्याला पाहायला भेटतो शोएबच्या बॅटमधून. अजून देखील उर्वरित 5 बॉलवरती एका दुसरा जर षटकार आला तर मला वाटतं का मोठ्या धावसंख्येच्या दिशेने सुपर किंग दापोलीचा संघ वाटचाल करू शकेल. टीमची धावसंख्या पोहोचते 53-53 या आकड्यावरती. आरबी 11 सुपर किंग दापोली असे 2 बलाढ्य संघ. सुपर किंग दापोली संघाला टॉप 4 मध्ये पोहोचायचं असेल तर बोनस पॉईंट आणि नेट रन रेटच्या आधारे हा सामना जिंकणं गरजेचं होतं. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट टर्नमेंटला चेंडू खेळून काढला जातोय. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मात्र सिंगल धाब्यावरती समाधान मानावं लागेल. एकेरी धाव पूर्ण केली जाते आणि त्यानंतर एक नवीन खेळाडू स्ट्राईक वरती आहे. प्राणेश या संपूर्ण स्पर्धेमध्ये फार मोठी संधी मिळाली नाहीये प्राणेशला फलंदाजीची. मिस्टर मनोज यांच्या गोलंदाजीवरती उर्वरित पुढच्या बॉलवरती प्राणेशच्या बॅट म्हणून देखील मोठे फटके येणं गरजेचं असेल किंवा या बॉलवरती सिंगल घ्यायची शोएबला स्ट्राईक वरती आणायचा हा प्लॅनिंग तरी करणं गरजेचं राहील. शोएबने आतापर्यंत या इनिंगमध्ये 4 खणखणीत षटकार मारलेत तर त्या शोएबला जास्तीत जास्त पुढच्या बॉलवरती स्ट्राईक मिळणं फार गरजेचं असेल. केम ट्रेडर्स एंडकडनं राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना लेफ्ट हँडेड फलंदाज प्राणेश स्ट्राईक वरती परंतु या बॉलवरती प्राणेशच्या बॅट म्हणून येतोय हा मॅक्सिमम षटकार. पलकावरती कंप्लीट होत आहेत. प्राणेशच्या बॅट म्हणून देखील खणखणी षटकार पाहायला मिळाला. आपण चर्चा करत होतो शोएबला स्ट्राईक वरती आणण्याची
परंतु प्राणेशने देखील इथे सांगितले की नाहीये मी देखील पुरेसा आहे. मनोजवरती झालेला दुसरा मोठा हल्ला. पहिल्याच बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर षटकार. आतापर्यंत थोडंसं मागणं ठरलेलं षटक. यावेळेला फॉलो थ्रो मध्ये चेंडूला खेळून काढला, सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्राणेश बॅक टू द पॅव्हिलियन. सुपर किंग दापोली संघाची धावसंख्या 60 या आकड्यावरती. प्राणेश सारखा विस्फोटक खेळाडू ज्याने अगोदरच्या बॉलवरती कणकणी षटकार मारलेला होता, पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये फॉलो थ्रोमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण मिस्टर मनोज यांच्या माध्यमातून शोएब स्ट्राईकवरती येणं पसंत करत होता आणि त्याच प्रयत्नामध्ये विकेट देखील गेली. यानंतर पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू वेगाने आउट ऑफ द पार्क. संभवतः शेवटचा चेंडू बाकी आणि पुनश्च एकदा आपण पाहतो ओव्हर द विकेट गोलंदाजी. यावेळेला दिशा बदलली आहे. ज्यावेळेला लेफ्ट हँडेड फलंदाज होते त्यावेळेला राऊंड द विकेट गोलंदाजी, त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा ओव्हर द विकेट गोलंदाजी असं समीकरण पाहायला भेटतं. बॅटच्या आतलीकडे चेंडू पुन्हा एकदा जातोय. शॉट फाईन लेग रिझन मध्ये त्या ठिकाणी 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक. या बॉलवरती मात्र सिंगल धाब्यावरती समाधान मानलं. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना टीम सुपर किंग दापोली संघाने निर्धारित 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा बनवलेत 65 आणि 66 धावांचं विजयी लक्ष सेट केले अन्वी 11 या टीमच्या समोर. अन्वी 11 संघ ज्यावेळेला मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरेल त्यावेळेला पुन्हा एकदा मिस्टर समीर सावंत यांच्या फलंदाजीकडे सर्वांच्या नजरा असतील, कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या लिस्टमध्ये समीर सावंत हे नाव प्रामुख्याने नंबर 1 ते 3 मध्ये विराजमान राहिले. सावंत ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेतलं एकमात्र अर्धशतक ठोकलंय. 30 बॉलमध्ये 66 धावा बनवल्या जातील का? अन्वी 11 हा संघ गेल्या वर्षीचा चॅम्पियन आहे.
सन्माननीय अमित इंदुलकर सर, जतीन साळगावकर सर, स्वप्नील शिंदे सर, अमित बिंद सर या चार जे अस्सल क्रिकेटर आहेत दापोली तालुक्याचे, यांनी या खेळाला गेली 11 वर्ष मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यस, मॅच सुरू होते. लेटेस्ट प्ले. अमित बिंद सर ॲज अ नॉन स्ट्रायकर, ॲज अ बॉलर्स एंड अंपायर. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लॉफ्टेड शॉट आणि लॉंग ऑनला इथे मिळत आहेत 6 धावा. षटकारानं सुरुवात होणार आहे. खरं तर स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो प्रसादनं पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाला मोठा प्रसाद दिलेला आहे. दुसरा चेंडू. यस, पहिल्या चेंडूवरती प्रचंड विस्फोटक फटका, दुसऱ्या चेंडूला तितकाच मोठा सन्मान. 7 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 66 धावांचं लक्ष्य 5 षटकांमध्ये ओलांडायचे आणि सलामीची जोडी समीर आणि प्रसाद मैदानामध्ये दाखल झालेले आहे. पहिलं षटक टाकताना गोलंदाज श्रेयसला आपण बघतोय. एक चांगला गोलंदाज फलंदाज दोन्ही आघाड्यांवरती सुपर किंग्स दापोलीसाठी मोठं योगदान दिले श्रेयसनं. तर आता समीर, काय बॅटिंग राहिली या स्पर्धेमध्ये. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, मॅजिकल इनिंग्स आपण समीरकडून बघितलेल्या आहेत. 12 चेंडूमध्ये 42 धावांची इनिंग कोण विसरणार आहे. तर 59 धावांची फाटक डेव्हलपर्स विरुद्धची इनिंग तुम्ही विसरा म्हटलं तरी विसरणार नाही. कालच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा 40+1 डाव त्याने खेळला होता, मात्र तिथे अर्धशतकाच्या उंबरट्यावरती असताना बाद झाला समीर आणि अर्धशतक तो साकारू शकला नाही. तर सलग दुसऱ्या अर्धशतकाची आम्ही वाट बघत होतो. यस 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 44 धावा तिथे समीरनं बनवलं. तर नो बॉल खरं तर बाद झाला नाही समीर, त्या मॅचमध्ये नॉट आऊट राहिला. मात्र 5 चेंडू तो नॉन स्ट्राईक एंडला उभा होता आणि इकडे त्यांचा संघ विजयाच्या उंबरट्यावरती असताना अर्थातच समीरला अर्धशतक बनवता आलं नव्हतं. शेवटच्या चेंडूवरती षटकार आवश्यक होता, तर तो धाव तिथे काढू शकला नव्हता. लेगबाईची एक धाव मिळाली, मात्र अर्धशतक त्याचं लांब राहिलं होतं. एक त्याचा ट्रेंड सेट करतो इथे की त्याचा जो रुटीन आहे. यस, उंच फटका, क्षेत्ररक्षक तिथे नाही पकडू शकत. 6 धावा समीरच्या बॅटमधून. एक मोठा विस्फोटक षटकार. ब्लास्ट आहे तो, ब्लास्ट. समीर म्हणजे दुसरं ब्लास्ट. पहिल्या बॉल पासून गोलंदाजांवरती तुफानी हल्ला चढवतो समीर. त्याचा बॅटचा स्विंग मात्र खूप वेगवान आहे. बॅकलिफ्ट मोठी आहे, फ्लरिशिंग फॉलो थ्रू चांगला आहे आणि वेग सुद्धा अत्यंत भयानक आहे बॅटचा. त्याचा परिणाम असा होतो की चेंडू स्पर्श केल्यानंतर चेंडूला सुद्धा त्याच्या जीवाची भीती वाटत असावी, इतका मोठा हल्ला करतो. यस 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 नो लुक खेळायचा होता स्क्वेअर लेगला, मात्र टायमिंग कनेक्ट झाला नाही. फटका. लेग बाईची एक धाव इथे मिळेल. पहिलं षटक सुरू असताना धावफलकावरती 15 धावा. चांगली सुरुवात आहे. 66 धावा बनवायच्या आहेत 5 षटकामध्ये. तेरा धावांच्या सरासरीनं 13.20च्या सरासरीने धावा आवश्यक आहेत. 65 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये, पहिलं षटक माफ करा, मैदानामध्ये सुरू आहे. प्रसादचं थोडंसं महागडं ठरलंय. 15 धावा या षटकामधून आलेल्या आहेत. श्रेयसचं माफ करा, प्रसाद स्ट्राईक एंडला. या साखूट टप्प्याचा चेंडू इथे चांगला ठरलाय आणि निर्धाव ठरेल तर धावफलक तिथेच थांबणार आहे. 15. एक स्प्लेंडर स्वार मैदानामध्ये आलेले आहेत. गाडीवरती बसून छानपैकी सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर गाडी पार्किंगमध्ये जा, तिथे लावू नका गाडी. त्या स्प्लेंडर्सच्या चालकांना विनंती आहे नम्रपूर्वक. यस, हातोडा मिड विकेटला. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये तिकडे आणि शेवटच्या चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये चौकार. धावफलक 19 वरती पोहोचतोय. सुरुवात अगदी शानदार.
एकच्या बाजूनं बघितलं तर आता आपण बघणार आहोत हॉटेल प्रेसिडेन्सीच्या बाजूनं दुसरं षटक स्ट्राईक एंड वरती समीर सावंत. खूप मोठ्या इनिंग्स समीर सावंत कडून मागच्या 3 मॅच मध्ये आलेले आहेत. कन्सिस्टन्सी मोठे इनिंग्स खेळतोय, मॅरेथॉन इनिंग खेळतोय. तो फलंदाजीतला ड्युरासेल बॅटरी आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये 42, तिसऱ्या सामन्यामध्ये 59, चौथ्या सामन्यामध्ये 44 या इनिंग्स आलेल्या आहेत समीरच्या बॅटमधून. आणि बॅटला किस करण्याचं त्याचं रुटीन सुरूच आहे. आणि अनेक खेळाडू मी बघितले तिथे या स्पर्धेमध्ये बॅटला किस करताना त्यांनी देखील समीरचंच रुटीन समोर ठेवलेलं आहे. आणि असं असतं की एखाद्या ठिकाणी एखादा खेळाडू जर ते रुटीन ठेवत असेल तर त्याला फॉलो करणारे अनेक खेळाडू देखील त्याच रुटीन बरोबर येतात. उंच फटका, ओ हो, झेल सुटलेला आहे. सोपा झेल होता, मात्र हातापासून थोडासा बाजूला जातोय. आणि समीर सावंतला जीवदान दिल्यानंतर काय घडतं, फाटक डेव्हलपर्सने त्याचा अनुभव घेतलेला आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा समीर सावंतला पहिल्या बॉलवरती जीवदान होतं, दुसऱ्या बॉलवरती जीवदान होतं. तिथे 44 मारल्या नाबाद समीर सावंतनं. आणि त्याचा झेल सुटल्यानंतर समीर इतका विध्वंस होतो, आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे. आता परत एकदा समीरला जीवदान, धावफलकावरती धावा 21. यस यस यस, इथे हा फटका जीवदान मिळाल्यानंतर पुढचा चेंडू त्यानं प्रत्येक वेळेस षटकार मारलाय समीरच्या बॅट मधून. स्पर्धेला जीवदान देणं हे किती धोकादायक असतं हे छत्रपती शिवरायांना चांगलं माहित होतं. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू इथे येतोय आणि सरांचा येतोय वाईडचा इशारा. आदरणीय सुजी सर ॲज अ बॉलर्स अँड अंपायर्स आहेत. अमित आदरणीय नवाज सर बॉलर्स अँड अंपायर्स आहेत. चुकीचं नाव घेतल्याशिवाय खरं नाव कळत नाही. यस, आपण बघूया. तुम्ही एक रील्स ऐकली असेल, बायकोच्या मैत्रिणीची माहिती नवरा कसा काढून घेतो बायकोकडून. खूप मजेशीर असतात काही रील्स. ओहो हो, बाहेरची कड आहे का. यस, आणि फलंदाज बाद, स्वस्तात बाद होतो इथे समीर सावंत. मोठा धक्का. मात्र बाद होतोय समीर सावंत. मोठा धक्का. जीवदान मिळाल्यानंतर त्याने षटकार ठोकला होता, मात्र समीर जास्त धोकादायक राहणार नाही याची काळजी घेतली गोलंदाज मोहम्मद कैफनं. आणि उजव्याच्या बाहेरच्या चेंडूची छेड काढण्याचा प्रयत्न, त्याची शिक्षा समीरला मिळाली. या चांगला चेंडू गुडलेनतोरून हलकासा आत आणलेला चेंडू अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू असणार आहे. चांगलं षटक ठरेल, यशस्वी षटक ठरेल. इथे समीर सावंत बाद झालेला आहे. आतापर्यंत ज्या वेळेस समीर सावंत खेळला त्या वेळेस प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारलेली आहे अन्वी 11. मात्र आता जबाबदारी इतर खेळाडूंवरती. चांगल्या सुरुवातीनंतर कळस चढवायचा आहे. फ्लिक केला चेंडू मनगटानं. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे वेगाने पोहोचतोय. 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते. फलंदाज अनुप देशमुख
आणि प्रसाद ही जोडी आता मैदानामध्ये षटक संपेल. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 29 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अन्वी 11 सुपर किंग्स दापोली संघाला इथे विजय अनिवार्य आहे आणि विजय अनिवार्य असतानाच त्यांना तब्बल 19 धावांच्या फरकाने हा सामना जिंकायचा आहे. पण असं नाही की 19 धावांच्या फरकाने जिंकला म्हणजे ते सुपर 4 मध्ये गेलेच. तर नेट रन रेट हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरेल. कारण अशा कंडिशनमध्ये त्यांनी जर 19 धावांच्या फरकानं हा सामना जिंकला सुपर किंग्स दापोली संघानं, तर विदिशा चॅलेंजर्सचे गुण आहेत 5 सामन्यांमधून. अन्वी 11चे देखील गुण असतील 5 सामन्यांमधून. आणि सुपर किंग्स दापोली जर 19 धावा राखून जिंकत असेल तर त्यांचे गुण होतील 5. हो माफ करा, विदिशा चॅलेंजर्सचे गुण आहेत 7. विदिशा चॅलेंजर्सचे गुण आहेत 7 आणि नेट रन रेट त्यांचा 0.77 आहे. तर अन्वी 11चे गुण आहेत 5 -1.41 आणि सुपर किंग्स दापोली संघाचे गुण आहेत आतापर्यंत 2 आणि नेट रन रेट आहे त्यांचा -0.45. तर इथे अत्यंत सुंदर फटका, इथे 6 धावांची मोहर उमटते. शानदार फटका. परत एकदा इनसाइड आउट खेळलेला हा फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 धाव प्राप्त होणार आहे. या अगोदरचा मोठा फटका षटकार आणि त्यानंतर एक सिंगल धावफलक 37 वरती पोहोचलेला आहे. 19 धावांचा फरक जिंकताना ठेवणं सुपर किंग्स दापोली संघाला अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं एवढा फरक जरी ठेवला तरी ते 4थ्या क्रमांकावरती येऊ शकतात. कारण अन्वी 11चा नेट रन रेट हा सुपर किंग्स दापोली संघाच्या पेक्षा कमी आहे. -1.44 हा 5 गुण मिळूनही नेट रन रेट कमी आहे. मात्र सुपर किंग्स दापोली संघाचा 2 गुणांचं नेट रन रेट 0.45 आहेत, वजा 0.45 आहेत. तर इथे दोघांचाही वजा जरी असेल तरी नेट रन रेट मध्ये सुपर किंग्स दापोली थोडेसे पुढे आहे. त्यामुळे हा सामना जिंकणं आणि जिंकताना बोनस मिळवणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. याबरोबरच एक चांगला फटका षटकार 6 धावा इथे मिळतील. मध्ये धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपतोय. 44 धावा. अन्वी 11 44 वरती पोहोचतायत. तर विजयासाठी मात्र 22 धावांची आवश्यकता आहे. सुपर किंग्स दापोली खूप तगडी झुंज दिली प्रत्येक संघाला या संघानं. यस कडक शॉट आणि याच बरोबर अन्वी 11 आपला सुपर 4 निश्चित केलेला आहे.
16 धावांची गरज आहे. फरक 19च्या खाली आलाय म्हणजे इथून बोनस गुणांची कमाई करू शकत नाही सुपर किंग्स. तर या सामन्यामध्ये निश्चित होतोय अन्वी 11चा सुपर 4 मध्ये प्रवेश. अजून त्यांना विजयासाठी प्रयत्न करावे लागतील. दापोली फायटर्स 9 गुणांसह, फाटक डेव्हलपर्स 9 गुणांसह क्वालिफायर फर्स्ट साठी पात्र केव्हाच ठरलेले आहेत. विदिशा चॅलेंजर 7 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावरती आहेत आणि अगदी सहज कॅच, मात्र 6 धावा आहेत. केवळ दूर विजयापासून आणि इथे पुन्हा एकदा 6, पुन्हा षटकार. इलेव्हनची कोकण कन्या सुपरफास्ट विजयाच्या अगदी उंबरट्यावरती उभे आहेत, फक्त 4 धावा दूर. आणि याच बरोबर इथे हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल आणि एक फलंदाज इथे बाद. मैदानामध्ये दाखल 4 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मला ते मागच्या चेंडूवरती जर चौकार आला असता तर अजून एक गुण प्राप्त करू शकला असता, बोनस गुण मिळाला असता अन्वी 11 मात्र लागोपाठचे 2 फलंदाज गमावलेत इथे. शेवटचं षटक, 6 चेंडू आणि 4 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. ही मॅच बोनस गुणासह जिंकायची होती सुपर किंग्स दापोली संघाला, मात्र किमान जिंकणं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळं शेवटच्या षटकामध्ये काय चमत्कार घडवतायत इथे बघायचे. 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद करत इथे निर्धार अजूनही कायम ठेवलेला आहे सुपर किंग्स दापोली संघानं. नाही, षटक बदललेला आहे. मागच्या षटकामध्ये इथे मोहम्मद कैफनं 2 विकेट काढलेले आहेत. अजून अगोदर 1 विकेट, 3 विकेट या मॅच मधून मोहम्मद कैफनं. आणि इथे षटकार ठोकत अन्वी 11चा थाटात प्रवेश होईल सुपर 4 मध्ये.